आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड। ते जागा इथे खापल्या का जागा या का तुम्हाला दाखवून देतो। इथून उठू द्या, उद्या दाखवतो तुम्हाला जागा। हां, दाखवतो त्यालेच घेतो सगळं। पोलीसवाले सोबत नाही आल्या उद्या, समजलं काय? तुम्ही आमच्याकडे देतो देसो, आमच्याकडे त्यांनी विषय म्हटला असता। कर्मचारी नाही आहे का आताच बरं, शासन केलं काय? हे काम ती बावडी झाली काय ठीक आहे? मग इथं तर शासनाचा एकही माणूस नाही आला, तर येणार आहे ना? मी म्हणाल देशमुख साहेब, पुरा परिवार शहीद करायच्या बघायला लागले। हे सरकार तुमचं ते आहे। मागील आठवड्याभरापासून संपूर्ण वरुड तालुक्याचं लक्ष ज्या उपोषणाकडे लागलेलं आहे ते उपोषण जे आहे सुरडी येथील आहे। सतीश भाऊ तायवाडे आणि संगीताबाई तायवाडे यांचं जे उपोषण आहे आज 7व्या दिवशी सुटलेलं आहे। आपल्यासोबत सतीश भाऊ तायवाडे आहे। कुठल्या मागण्या तुमच्या पूर्ण केल्या आणि त्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेतलं? मागण्या अजून कोणत्याही पुऱ्या झालेल्या नाही आहे। तर त्यांनी सांगितलं की टाईम मागितला की बोला 1 महिन्याचा कालावधी देण्यात यावा, या गावातील रेड झोन हटल्या जाईल। आम्ही त्यांना का त्या ज्या जागेवर राहतो त्या जागेवर देईल, आणि त्या रेड झोन हटल्याच्या नंतर रेड झोनवर अगर देता येत नाही शासनाच्या नियमाने तर आमच्या मनपसंत जागा देण्यात येईल, त्या ठिकाणी शासकीय योजना देण्यात येईल। मी त्यांना 8-10 दिवसाचा टाईम मागितला होता, पण त्यांनी म्हटलं की 1 महिन्यामध्ये आम्ही त्यांना काय म्हणते नोटीस वगैरे पाठवतो, ते जागा खाली करायला लावतो, नाहीतर आम्ही हटवतो। ही माझी मागणी एवढीच आहे की मला जर कोणाही ठिकाणी जागा दिली नाही तर मला त्याच जागेवर त्याच ठिकाणी, कारण मी 25-30 वर्षापासून संघर्ष करत आहे, मला अगर शासनापासून पूर्ण वंचित आहे, मी कोणतीही स्कीम मला लागू नाही आहे। अगर त्या जागेवर भेटल्या नाही तर अजूनही याच जागेवर उपोषण छेडल्या जाईल, नाही तर कलेक्टर ऑफिसवर छेडल्या जाईल। बरं, लेखी आश्वासन दिलं का तुम्हाला? लेखी आश्वासन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही हटवतो। अच्छा, त्याने एक पत्र दिलेलं आहे मला, तर मी त्या मुद्द्यावर त्यांच्या उपोषण थोडं माघार घेऊन राहिलेलो आहे। बरं, 1 महिन्यानंतर जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तुम्हाला जे लेखी दिलेलं आहे तसं ते प्रशासन वागलं नाही, तर आपली पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका कलेक्टर ऑफिसवर आंदोलन केल्या जाईल। माझी परिस्थिती असेल तर कलेक्टरवर होईल, नाहीतर डबल याच ठिकाणी ह्याच गावामध्ये ग्रामपंचायतीच्या समोर उपोषण केल्या जाईल। रेड झोन अगर हटलं नाही तर 1 महिन्याच्या आतमध्ये तर ह्याच जागेवर ह्याच ठिकाणी उपोषण छेडल्या जाईल। 1 महिन्याची मुदत मागून तहसीलदार, BDO आणि ठाणेदारांच्या मध्यस्थीनं हे उपोषण कुठंतरी आता मागे घेतलेलं आहे। आपल्यासोबत या गावातील नागरिक निलेश भाऊ कोळे आहेत। काय सांगणार निलेश भाऊ? 7 दिवसापासून हे उपोषण सुरू होतं, काय यात मुद्दे होते आणि काय या गावाचा नागरिक म्हणून तुम्हाला या उपोषणातून वाटते? मागील जे 1991 मधला जो महापूर होता, मोहाडचा जो या ठिकाणी आलेला होता, त्यामधनं वार्ड नंबर 3 मध्ये जे पुनर्वसन झालं तिथल्या लोकांना त्या ठिकाणी प्लॉट देण्यात आले। परंतु शासनाची ती चूक अशी झाली की त्यावेळेस विस्थापित जे काही ग्रामपंचायतमधील जे काही पदाधिकारी, सरपंच वगैरे होते, यांनी तो जो क्रायटेरिया आहे तो त्यांनी ताब्यात ठेवून त्या ठिकाणी तो शासनाच्या अधिपत्यात ठेवलेला नाही। त्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी नवीन लोक आणि काही जुने लोक त्या ठिकाणी वास्तव्यात गेले। त्यामुळं आणि यांनासुद्धा वार्ड नंबर 3 मध्ये काही जागा दिलेल्या होत्या, परंतु जे काही माजी सरपंच होते जे स्वर्गवासी झाले त्यांनी त्या ठिकाणी, आणि एक पटवारीसुद्धा होते त्यावेळेचे, जे कोणते पटवारी होते? मालवी पटवारींनी त्यांना त्या ठिकाणी जागा सुचवली होती, परंतु अजूनही त्या ठिकाणी त्यांना देण्यात आले नाही। आणि ही जे प्रशासनाची आणि जे पदाधिकाऱ्यांची झालेली चूक आहे मागील काही पंचवार्षिकमधल्या, तर त्या चुका आता येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि आम्हालासुद्धा त्या चुकांना समोर जावं लागत आहे। आणि शासनाने जर का अशा ज्या काही योजना आहे शासनाच्या येणाऱ्या, त्या जर आपण प्रभावीपणे शासन दरबारी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मोठी सभा राबवून जर नागरिकांना त्या योजनेची माहिती देऊन जर त्यांना प्रत्यक्ष जर त्यांना घरकुलाचा वगैरे लाभ झाला तर अशी कोणावर उपोषणाची वेळ येणार नाही। आणि या ठिकाणी कसं झालेलं आहे, काही बॉडींनी काही चुका केलेल्या आहेत। चुका अशा केलेल्या आहे की स्वतः मागील काही बॉडींनी निर्णय असा घेतला आहे की रजिस्ट्रीशिवाय आम्ही तुमची जागा लावणार नाही, नावानं लावणार नाही। परंतु बाकीच्या गावांमध्ये आपण जाऊन बघा, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर, काही ग्रामपंचायतमध्ये 500च्या स्टॅम्प पेपरवर वडिलोपार्जित जागा
रक्ताच्या नात्याची जी जागा आहे ती केल्या जाते. मग घरकुलासाठी ही आपण रजिस्ट्रीची अट रद्द करून आपण 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर रक्ताच्या नात्यासाठी जर हे योजना राबवली तर मला असं वाटते की घरकुल योजना ही अतिशय अजून प्रभावीपणे आणि गरजूंना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि जे तायवाडी कुटुंबांचा जो संघर्ष आहे तो योग्य आहे, परंतु कसं आहे, बॉडी जे आहेत बॉडी आपल्या अधिकारामध्ये गाव लेवलवर करू शकतात, परंतु शासन यामध्ये रेड झोनच्या जागेमध्ये तोडगा काढू शकत नाही. त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करून कलेक्टरांना पाठवावं लागते, संबंधित मंत्र्याची आपल्याला परमिशन घेऊन त्या ठिकाणी तो एरिया गावठाणला लावून आणावं लागते. ती खूप मोठी प्रोसिजर आहे, त्याला खूप मोठा कार्यकाळ लागेल आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्यांनी करावा, माझ्या शुभेच्छा आहे. परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथे शांततेने त्या उपोषणाला चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि प्रशासन, आपले ठाणेदार वरुड पोलीस स्टेशनचे त्यांनीसुद्धा आणि आपले BDO साहेब, पिल्लारे साहेब, विस्तार अधिकारी साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून आम्ही पुढील कारवाई करू अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी दिलं आणि आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे त्यांनी आज उपोषणाला माघार घेतली, यासाठी मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि गावकऱ्यांनीसुद्धा आपण या ठिकाणी चांगले लोकप्रतिनिधी पुढं चालून पाठवावे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जाणार नाही आणि अशी कोणावर उपोषणाची वेळ येणार नाही, एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. या प्रकरणात नेमकं काय होतं याची सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे. काय आता जर एका महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर परत बसणार का उपोषणाला? हो. ह्या होते संगीताताई तायवाडे आणि सतीश भाऊ तायवाडे यांनी 7व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. कॅमेरामॅन ओमसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज वरून.